जत तालुक्यातील दिग्गज 3 नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात येत्या 8 दिवसात प्रवेश। जत तालुक्यातील राजकीय दिशा बदलणार। जत तालुक्यात येणाऱ्या 8 दिवसांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जत तालुक्यातील एक वस्ताद म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार विलासराव जगताप, शिक्षण सभापती माजी सभापती माननीय तम्मनगौडा रवी पाटील, सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्यासह त्यांचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये येणाऱ्या 8 दिवसात प्रवेश करणार आहे। त्यामुळे या तालुक्यातील राजकीय रंग बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जत तालुक्यातील संपूर्ण राजकीय वातावरण पूर्णपणे बदलले होते। माजी आमदार विलासराव जगताप व माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील हे भाजपमध्ये होते। त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये सौतासुभा निर्माण करून अपक्ष उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील यांचा जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती। त्यामुळे भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती। याचे सल मनात ठेवून माजी आमदार विलासराव जगताप व माजी शिक्षण सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्ताधारी पक्षातच आपण प्रवेश घ्यायचा हा चंग बांधला होता। त्यांना आता सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनीही बऱ्यापैकी पाठिंबा दिल्याचे समजते। जत तालुक्यामध्ये हे तिन्ही नेते दिग्गज आहेत। ह्या तिन्ही नेत्यांचे बऱ्याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे। जत नगर परिषदेमध्ये माजी सभापती सुरेशराव शिंदे यांची मोठी ताकद आहे। त्यामुळे त्यांच्या जोडीला माजी आमदार विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील आल्यानंतर हे तिन्ही नेते जत नगर परिषदेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठी ताकद लावू शकतात। तर जत तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातसुद्धा हे तिन्ही नेते मोठी ताकद लावू शकतात। त्यामुळे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये तालुक्यातील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून या तिन्ही दिग्गज नेत्यांचा प्रवेश कधी आहे याकडे जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। Press the bell icon on the video and never miss another update.